एक दुर्दैवी योगायोग असा आहे की आपल्या मृत्यूच्या फक्त 2 आठवडे आधी प्रसिद्ध पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवालाने द लास्ट राइड गाणे गायले, जे त्याचे सेकंड लास्ट गाणे ठरले। एक असे गाणे जे त्याने कृष्णवर्णीय अमेरिकन रॅपर टूपॅक शकूरला श्रद्धांजली देण्यासाठी गायले। 1996 मध्ये गँगस्टरनी लास वेगासमध्ये टूपॅकची गोळ्या घालून हत्या केली, जेव्हा तो फक्त 25 वर्षाचा होता। मुसेवालाला याची मुळीच कल्पना नव्हती की त्याची सुद्धा अशीच हत्या करण्यात येईल। 29 मे 2022 रोजी घटनेच्या फक्त 1 तास अगोदर मुसेवाला आपल्या वडिलांसोबत त्यांच्या हवेलीत होता, जी पंजाबच्या चंदीगड पासून 100 किलोमीटर दूर मनसा गावामध्ये आहे। बेटा, तुला येणारे जीवे मारण्याचे धमकी। बापू, तुम्ही चिंता नका करू। अनेक वर्षांपासून अशा धमक्या येतात। आजपर्यंत मला काहीच झालेलं नाही। वडिलांची चिंता यामुळे जास्त वाढली होती कारण एक दिवस आधीच पंजाबच्या नवीन आप सरकारने 424 लोकांसोबतच सिद्धूची सुद्धा पोलीस सुरक्षा कमी केली होती। आपचे नवीन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले, मला राज्यातले व्हीआयपी कल्चर संपवायचे आहे। आपचे भगवंत मान आणि मुसेवालामध्ये टक्कर 3 महिने आधीच झाली होती, जेव्हा मुसेवालाने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। इतका फेमस असल्यावरही मुसेवाला निवडणूक हारला। निवडणुकीची द्राक्षे इतकी आंबट निघाली की त्याने आपला टार्गेट करत त्याने पुढचे गाणे स्केप गोट लिहिले। सुरक्षा कमी केल्यावर अहंकाराच्या नशेमध्ये मुसेवाला संतापला होता। Don't you ever forget, मुसेवाला is the original gangster. त्याने आपली इम्पोर्टेड 45 बोर इथाका पिस्तूल काढली आणि त्यात 3 गोळ्या भरल्या। स्वॅग मध्ये तो बाहेर आला आणि बॉडीगार्डला हुकूम देत त्याने म्हटले, घरीच थांबा, मी मावशीला भेटायला जात आहे एकटा। बाहेर त्याचा चुलत भाऊ गुरप्रीत सिंग आणि मित्र गुरविंदर बुलेट प्रूफ टोयोटा फॉर्च्युनर मध्ये त्याची वाट बघत होते। त्यांच्याकडे न येता सिद्धूला आपल्या महिंद्रा थारकडे जाताना त्यांनी बघितले आणि म्हटले, सिद्धू भावा, अरे या कारमध्ये का जात आहेस? बाहेर धोका आहे। 2 दिवस झालेत ही कार बाहेर नाही निघाली आहे। शेवटी तिन्ही थारमध्ये बसले आणि बर्नालामध्ये सिद्धूच्या मावशीकडे जायला निघाले। कार फक्त 100 मीटर पुढे आली असेल आणि काही लहान मुलांसोबत एका गावकऱ्याने त्याला थांबवले। दादा, एक सेल्फी। आनंदित होऊन सिद्धूने सेल्फी घेण्यास होकार दिला। बघितले सर्व माझ्यावर किती प्रेम करतात। सेल्फी घेतल्यावर धुराळा उडवत कार मनसाच्या रस्त्यावरून निघून गेली। तिकडे थोड्या वेळानंतर सिद्धूचे वडील बाल्कनीत आले। थार कुठे गेली? त्यांनी बॉडीगार्ड्सला विचारले, थार कुठे आहे? सिद्धू दादा घेऊन गेले। मूर्खांनो, त्याला तुम्ही एकटे का जाऊ दिले? लगेचच ते फॉर्च्युनर मध्ये बसले आणि सिद्धूच्या मागे निघाले। सिद्धूला वारंवार फोन करत होते, पण तो त्यांचा फोनच उचलत नव्हता। भावा, काकांचा फोन एकदा तर उचलून घे। शेलमार, फक्त 8 किलोमीटर राहिले, पोहोचल्यावर कॉल बॅक करेल। काही वेळानंतर त्याने आरशामध्ये बघितले की काही SUV त्याचा पाठलाग करत होत्या। स्वतःच्या विचारात असलेल्या सिद्धूला वाटले, माझ्या फॅन्सचा टशन काही कमी होत नाही। काही वेळानंतर एका अरुंद वळणावर थारचा वेग कमी झाला। 2 कार टोयोटा कारला आणि महिंद्रा बोलेरोने मुसेवालाच्या थारला ओव्हरटेक करून त्याचा रस्ता अडवला। हातात AK-47, 30 बोर आणि 9mm पिस्तूल घेऊन 6-7 माणसं खाली उतरली आणि सिद्धू ज्या बाजूला बसला होता त्या बाजूला त्यांनी अंधाधुंद फायरिंग सुरू केली। सिद्धूला गोळी लागली आणि प्रत्युत्तर देत त्याने गोळीबार पण केला, पण तो फक्त 2 राऊंड फायर करू शकला। त्याचे निशस्त्र साथीदार सीटच्या खाली लपू लागले। सिद्धूची फायरिंग थांबल्यावर गुंड सावधगिरी बाळगत त्याच्या थारकडे सरकले। सिद्धू मरण पावला होता। त्याच्या शरीरावर जवळपास 2 डझनपेक्षा अधिक गोळ्या लागल्या होत्या। मिशन पूर्ण करून त्या सर्व नवीन युगातील गँगस्टर्सनी त्याच्या मृतदेहासोबत सेल्फी घेतला। गंभीररित्या जखमी मित्र आणि चुलत भावाला त्याने तसेच सोडून दिले। काही मिनिटांनंतर सिद्धूचे वडील तिथे पोहोचले, पण ते आपल्या मुलाला वाचवू शकले नाही। 1993 मध्ये जन्म झालेल्या शुभदीप सिंग सिद्धूने आपल्या मुसा गावावरून स्वतःचे नाव मुसेवाला ठेवले। कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्याला गायनात जास्त रस होता आणि बॉईज हॉस्टेलमध्ये तो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करत असे। त्याने आपले पहिले गाणे विना परवाना गन चालवणाऱ्या शूटर्सवर लिहिले होते। विडंबना ही आहे की त्याची हत्या सुद्धा अशाच विना परवानाधारक शूटर्सने केली।
पंजाब हरियाणाच्या अनेक युवकांसारखे आणि 2017 मध्ये कॅनडाला जाऊन त्याने गन, फॅन्सी कार, मुली आणि आपल्या जट्ट जातीवर आधारित रॅप सुरू केले. करता कनेडा विचों डील सोहणीए मुंडा पुरी गँगस्टा अपील सोहणीए. पण एका वर्षानंतरच तो भारतात परत आला, जेणेकरून तो आपल्या आईसाठी सरपंच निवडणुकीमध्ये प्रचार करू शकेल आणि त्याची आई निवडणूक जिंकली सुद्धा. प्रदीर्घ काळासाठी त्याच्या युट्यूब चॅनलचे प्रोफाईल पिक्चरमध्ये काळ्या कपड्यांमध्ये डाकूसारखा एक माणूस AK-47 असॉल्ट रायफल घेऊन चेहऱ्यावर कापडाने लपवून उभा होता. 2020 मध्ये त्याचे गाणे अनेक वेळा कायद्याच्या कचाट्यात सापडले. त्यातीलच एक गाणे पंच गोलिया 5 बुलेट्स यामुळे बंदुकी आणि हिंसेला प्रोत्साहन दिल्यामुळे त्याच्यावर केस सुद्धा झाली. कोविड जागरूकतेसाठी गाणे गाऊन त्याने पंजाब पोलिसांची मदत सुद्धा केली. पण उत्साहात त्यांच्या शूटिंग रेंजमध्ये AK-47 ने फायरिंग केली म्हणून त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. संगीताबद्दल असलेल्या त्याच्या प्रेमाची दाद द्यायला हवी. फक्त 28 वर्षाच्या वयात त्याने 3 अल्बम काढले आणि 60 पेक्षा अधिक गाणी गायली. संगीत दुनियेतील प्रसिद्ध रॅपर बोहेमिया आणि राजा कुमारी सोबत त्याने काम केले. चाहत्यांसोबत त्याने पैसे सुद्धा कमवले. तो स्वतः 31 कोटींच्या संपत्तीचा मालक होता आणि त्याच्या कुटुंबाकडे 100 एकरपेक्षा जास्त जमीन आहे. जगभरातील दिग्गजांनीही टीकात्मक प्रशंसा केली. UKच्या प्रसिद्ध वृत्तमानपत्र द गार्डियनच्या टॉप 50 नवीन कलाकार या यादीत त्याला स्थान देण्यात आले. त्याचा आवाज दमदार पण सुरेल आहे असे त्यांनी म्हटले. विडंबना ही आहे की त्याच्या मृत्यूने त्याला अधिक प्रसिद्ध केले आणि नुकत्याच आलेल्या अमेरिकन बिलबोर्ड 200 चार्ट यादीमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला पंजाबी कलाकार ठरला. सच बोलेगा ता मिळू 295 जे करेगा तरक्की बोलते हेट मिलूगी. प्रसिद्धीसोबतच जीवाचा धोका सुद्धा वाढतो आणि वसुलीसाठी त्याला सतत धमक्या येत असत. लॉरेन्स बिश्नोई सारखी गँग जिचे 700 सदस्य हे भारताच्या 4 राज्यामध्ये पसरलेले आहेत. अशा गँग्स पंजाबी गायकांना नियमित रूपाने पैशांसाठी निशाणा बनवतात. पंजाबमध्ये तर जणू हा एक व्यवसायच बनला आहे. यामागे कारण हे आहे की पंजाबी संगीतकारांकडे एकूण संगीत इंडस्ट्रीच्या अर्ध्यापेक्षा जास्त भाग आहे. जेव्हा अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते तेव्हा 2017 ते 22 या काळात पोलिसांनी 8 एन्काउंटर केले आणि 300 जणांना तुरुंगात टाकले. कायदे कडक होते आणि अनेक गँगच्या म्होरक्यांनी बनावटी पासपोर्ट बनवून कॅनडा, आर्मेनिया, दुबई किंवा पाकिस्तानमध्ये पळ काढला आणि तिथून ते आपली गँग चालवतात. सिद्धू कॅनडामध्ये होता तेव्हा त्याला बिश्नोई सारख्या गँगस्टर्सकडून धोका नव्हता. पण भारतात आल्यावर सिद्धूने बिश्नोईचा सर्वात मोठा शत्रू बम्बिहा गँगच्या गुंडांना लपण्यास मदत केली. बम्बिहा गँगने अकाली नेता विक्की मुद्दुखेडा यांची मागील वर्षी ऑगस्टमध्ये हत्या केली, जे पंजाबच्या राजकारणात बिश्नोईचे मुख्य समर्थक होते. अनेक वर्षांपासून बिश्नोई आणि बम्बिहा गँग वॉर सुरूच आहे. पण सिद्धूने बम्बिहा बोले हे गाणे रिलीज करून बिश्नोईला भडकावले आणि दविंदर बम्बिहाची गाण्यात स्तुती सुद्धा केली. भारतात परत आल्यावर सिद्धू गाण्यांद्वारे आपल्या ग्रामीण भागाशी परत एकदा जुळला. पंजाबी लोकसंगीत रॅपमध्ये मिक्स करून त्याने शिक्षण गरजेचे आहे असा संदेशही दिला. तिब्बियान का पुत्र आणि रेत के टीलो का बेटा या गाण्यांद्वारे त्याने शेतीविषयीही समाजाला जागरूक केले. आपल्या गाण्यातून त्याने शेतकरी आंदोलनाचे गायक म्हणून सर्वात आधी समर्थन केले. विवादास्पद विषय जसे की सुवर्ण मंदिरावर हल्ल्याविरुद्ध आणि खलिस्तानी समर्थन यावरही त्याने रॅप केले. पण दुसरीकडे त्याने काँग्रेस पक्षाशी हात मिळवला, ज्या पक्षाचे नेते 1984च्या दंगलीत सामील होते, ज्यात हजारो शीख नागरिक मृत्युमुखी पडले. सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याचे आधीपासूनचे रेकॉर्ड केलेलं गाणं SYL रिलीज झालं, जे आधारित आहे सतलुज यमुना लिंक कॅनाल आणि पंजाब हरियाणामध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या लढाईवर, ज्यामुळे 1980च्या दशकात खलिस्तानी उग्रवादाला सुरुवात झाली. हे गाणे 2022च्या संगरूर पोटनिवडणुकीआधी मुद्दामून लीक करून 40 वर्षांनंतरही खलिस्तानबद्दल सहानुभूती असणारे सिमरनजीत सिंग मान यांना त्याच सहानुभूतीच्या लहरीमुळे विजय मिळाला.
विदेशात असलेले खलिस्तानी गँगचे नेता पंजाबी गँगस्टरला शस्त्र आणि इतर सर्व प्रकारची मदत देऊन पंजाबची स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत असत। मुसेवालाची हत्या करण्यासाठी खलिस्तानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे शस्त्र प्लॅन बी म्हणून पाठवली होती। कॅनडा आणि यूके हे बिश्नोई भाऊ अनमोल, पुतणे सचिन आणि गोल्डी ब्रार सारख्या गँगस्टरला शरण जातात, जे सर्व मुसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी आहेत। सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह गोल्डी ब्रारने 21व्या शतकातील गँगस्टर सारखे आनंदाने फेसबुकवर मुसेवालाला मारण्याचा दावा केला, पण प्रत्यर्पणाला वेळ लागेल म्हणून पोलीस देशाचा कानाकोपरा तपासून त्यांची गँग संपवण्याच्या प्रयत्नात आहे। पंजाब पोलिसांनी मुसेवालाच्या हत्येमध्ये वापरण्यात आलेली बोलेरो गाडी लगेच शोधून काढली। गुंडांनी घटनास्थळापासून 13 किलोमीटर दूर ख्यालाप गावात सोडून दिली होती। निष्काळजीपणे सोडलेली पेट्रोल भरल्याची रिसीट कारमध्ये सापडली। त्या रिसीटवरून फतेहाबाद पेट्रोल पंपाचा पत्ता लागला आणि तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये शूटर्स कैद झाले होते। शूटर्सचे फोटो घेऊन दिल्ली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत। ती गुजरातच्या मुंद्रा पोर्टजवळील बरोई गावात पोहोचली। त्यांना टीप मिळाली होती की हरियाणाचे 3 शूटर्स प्रवासी मजुरांच्या वेशामध्ये गावात लपलेले आहेत। त्यामुळे स्पेशल टीम स्वतः पोर्ट कर्मचाऱ्यांच्या रूपात स्कूटीवर गावाच्या चारही बाजूला चक्कर मारण्यास सुरुवात केली। त्यांना त्या 3 वेगळ्या मजुरांना शोधायचे होते। यांना बघितले का? गुजरात सारख्या ड्राय स्टेटमध्ये अवैध दारू दुकानावर त्यांची नजर पडली। चौकशी केल्यावर समजले की ते दुकान हरियाणातील सोनीपत आणि कुरुक्षेत्रातील बाहुबलींचे होते आणि शूटर सुद्धा त्याच भागातील रहिवासी होते। त्या दारुड्या मजुरांचा पाठलाग करत ते गावातील एका उजाड भागातील एका घरापर्यंत पोहोचले। शूटर्स तिथेच लपलेले असतील या शंकेमुळे नजर ठेवण्यास सुरुवात झाली। जागरण करत त्यांना हे लक्षात आले की खाटेवर 3 नवीन लोक बसलेले आहेत, ज्यांना पोलिसांनी बघितले नव्हते, पण तिघांची पाठ खिडकीच्या दिशेने होती। पण त्यातील एकाच्या बसण्याच्या स्टाईलवरून शंकेची पाल चुकचुकली। एक पाय जमिनीवर आणि दुसरा गुडघ्यापासून वळवून बसणे, जसे की हरियाणातील गावांमध्ये लोक बसतात। दुसरा एक जण रंगाने गोरा आणि 6 फूट उंच होता, ज्याची शरीरयष्टी गुजराती गावकऱ्यांपेक्षा जरा वेगळीच होती, पण अंतर जास्त असल्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता। अनेक दिवस वाट बघितल्यावर शेवटी यश मिळाले। त्यातील एक जण किराणा सामान घेऊन विना मास्क परतला। संधी मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली। दुसरी टीम लगेच घरात घुसली आणि त्यांनी इतर 2 शूटर्सलाही पकडले। हे पूर्ण मिशन फक्त 8 दिवसात पूर्ण करण्यात आले। पोलीस गुजरातला पोहोचतील त्याआधीच तिसरा शूटर अंकित सिरसा गाव सोडून निघून गेला होता, पण त्याला सुद्धा दिल्लीच्या ISBT बस टर्मिनसवर सापळा रचून अंडर कव्हर पोलिसांनी अटक केली। फक्त 19 वर्षीय अंकित सिरसाचे धक्कादायक फोटो समोर आले, ज्यात त्याने गोळ्यांनी मुसेवाला नाव लिहिले होते आणि हातात बंदूक होती। हत्येनंतर त्याचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता। पोलिसांच्या तपासामध्ये हे समोर आले की 6 महिने आधी डिसेंबर 2021 मध्ये दिल्लीच्या तिहार तुरुंगातून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने हे मिशन सुरू करण्याचा हुकूम दिला होता। बिश्नोई तोच गँगस्टर आहे ज्याने काळवीट प्रकरणात सलमान खानला धमकी दिली होती, कारण बिश्नोई समुदायात काळवीटला पवित्र मानले जाते। मुसेवालाच्या हत्येची सुपारी बिश्नोईने सर्वात आधी दिल्लीचा गँगस्टर हाशिम बाबाला दिली होती, जेव्हा ते दोघे तिहार तुरुंगामध्ये मित्र बनले। हाशिम बाबाचा शूटर मोहम्मद शाहरुख हा सिद्धूच्या घराजवळ लपून अनेक दिवस संधीची वाट बघत बसला, पण पोलीस सुरक्षा असल्यामुळे त्याला यश मिळाले नाही आणि तो परत दिल्लीत आला। त्यानंतर बिश्नोईने तिहार तुरुंगातून एक अजून साथीदार कैदी जग्गू भगवान पुरियाकडून काही शूटर्स हवे अशी मदत मागितली। हीच मागणी त्याने जुना पंजाबी मित्र गोल्डी ब्रारला सुद्धा केली। यावेळेस त्यांनी खूप कसून तयार केली। 60 पेक्षा अधिक माणसं मुसेवालाच्या घरावर 24 तास नजर ठेवून होती। 25 ते 29 मेच्या दरम्यान घराच्या आजूबाजूला पूर्ण भागांवर करडी नजर ठेवण्यात आली। तुम्हाला आठवतो तो गावकरी ज्याने थार थांबवून सिद्धूसोबत सेल्फी घेतला होता? तो सुद्धा मिशनचाच भाग होता, संदीप उर्फ खेकडा। त्याने सिग्नल ॲप मार्फत सिद्धूच्या प्रत्येक हालचालीची माहिती भारत आणि कॅनडाच्या आपल्या साथीदारांना दिली। पोलीस आणि बॉडीगार्डशी छान, मिशन आजच पूर्ण करा।
ज्या 2 SUV मुसेवालाने अर्ध्या पाऊण तासानंतर आरशात बघितल्या त्या सिद्धूच्या घराबाहेरच उभ्या होत्या आणि तिथूनच त्यांनी त्यांचा पाठलाग केला. सुरुवातीला अंतर ठेवण्यात आले आणि अरुंद वळणापर्यंत वाट बघितली, कारण तिथून गाडी वेगात चालवणे कठीण होते. घटनेनंतर सिद्धूचे वडील तिघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. वाहेगुरूंच्या कृपेमुळे मुसेवालाचा चुलत भाऊ गुरुप्रीत आणि मित्र गुरविंदर हल्ल्यातून वाचले. बोलेरो गाडीला सोडून दिल्यावरही गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत एक अल्टो गाडी आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये लपण्यासाठी निघून गेले, तर काही जण नेपाळ बॉर्डरवरून देशाच्या बाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते. जुलैच्या अखेरीस पंजाब पोलिसांनी 5 तासांच्या एन्काउंटरमध्ये पंजाबच्या 2 शूटर्सला अमृतसरमध्ये अटारी बॉर्डरजवळ कंठस्नान घातले. अँटी गँगस्टर टास्क फोर्सने शेवटच्या आणि 6व्या शूटरला बंगाल नेपाळ बॉर्डरवर अटक केली.